चला मॅन ऑफ द मॅच. चला आपण 2000चं कॅश प्राइज दिलं जाईल सुमित पाटील यांच्या वतीने. हे पारितोषिक आलाय. अर्धशतक एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. राहुल चौधरीसाठी अर्धशतक झळकवलं गेलंय. आपल्या टीमला 97 पर्यंत पोहोचवण्यासाठी भरपूर महत्वाची भूमिका बजावली आणि तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड राहुल चौधरी. आणि टॉस केला जाईल. 5 ओव्हरचा सामना असेल, लक्षात घ्या निखिल मडवी. 5 ओव्हरचा सामना असेल. सोडेगाव वर्सेस घणसोली असा सामना आणि टॉस केला जाईल. विलास मडवी यांचे शुभसे केला जाईल टॉस. दोन्ही टीम कॅप्टन प्लीज या. आणि टॉस केला जाईल. येलो वर्सेस येलो असा मुकाबला पाहायला मिळेल, कारण की येलो जर्सी मध्ये गुरुकुल घणसोली 11 घणसोली, त्यांच्या विरुद्धामध्ये येलो जर्सी मध्ये जय मल्हार चोळेगाव हा संघ खेळताना दिसतोय. चला टॉस केला जातोय. आदरणीय विलासजी मडवी यांचे शुभ हस्ते टॉस. घणसोली 11 घणसोली आणि विक्रांतचा संघ जय मल्हार चोळेगाव. येस, छापा म्हटल्याने छापा 5 ओव्हरची मॅच. निखिल जास्त प्रश्न विचारणं काय ठरवतं? फिल्डिंग गटाचं नाही का, एक पाऊल फक्त पुढे आहे. सुपर 3च्या जाण्यासाठी हे घमासान तगडा संघ आहे. काय रणनीती असते, काय डावपेच असते शेवटच्या मॅच मध्ये? यावर्षी कमीत कमी 5 ते 6 टुर्नामेंट आम्ही 3rd राऊंडला हरलोय. ट्रॉफीची एक राऊंड आम्ही ट्रॉफीपासून लांब होतो, म्हणून ही ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न असेल. जास्त विचारणार नाही. शुभेच्छा असतील विक्रांत आणि निखिलला. न्यूज फ्रॉम द सेंटर. टॉस इथे झाली आणि टॉस जिंकले. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये सुपर 3 मध्ये जाण्यासाठी हा घमासान. पण एका बाजूला घणसोली 11 जय मल्हार चोळेगाव. निखिलने जिंकले टॉस आणि त्याने पहिली पसंती दिली. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. जाऊया चला. थँक्स सो मच विघ्नेश. राजाबा भवानीमध्ये नुकताच डिमांडेड व्हाईस ऑफ द नवी मुंबई विघ्नेश मडवी यांना आपण ऐकलं. शेवटचे मॅच आहे आणि एक फक्त मॅच दूर आहे. दोन्ही मॅचसाठी मोस्ट इम्पॉर्टंट मॅच. करो या मरो, डू ऑर डाय. निखिलने म्हटलं जवळपास आम्ही 3री फेरीमधले 4 वेळा मॅच हरलेलो आहेत, परंतु ही मॅच त्याचप्रमाणे हारण्याचा आमची कोणत्यापासून मनाची इच्छा नाही. मनाची इच्छा तर तयार दाखवली, पण तेवढीच तयारी दर्शवली जे मला चोळेगाव टीमच्या कॅप्टनने. का आम्ही मात्र ती मनबसलेली मनाची धरणी केली. मनापासून ठरवलं का आम्ही सोडणार नाही. प्रत्येकाला वाटतं श्रीकृष्ण मित्र मंडळ आणि ती बाईक मात्र निश्चित इशारा करते, कर पोचला तर ते बाईकसाठी मात्र दावेदार दावा ठोकू शकतात. 2 पैकी 1 जिंकणार संघ. अतिशय महत्त्वपूर्ण मॅच. येस, 5:45 मिनिटांमध्ये पहिला चेंडू पडला पाहिजे. 3 मिनिटं आहे. 3 मिनिटांमध्ये पहिला चेंडू रिलीज होणं अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. 25 मिनिटं दिली जातील 5 ओव्हरसाठीची दक्षता घ्या. दोन्ही टीमचा आम्ही आभार व्यक्त करतो. वेळेनुसार तुम्ही उपस्थित राहिलात. जे मल्हार चोळेगाव यांचा विशेष आम्ही आभार करतो. कंटिन्यू 3री मॅच जिंकल्या पहिल्यापासून दुसरा लगेचच मात्र खेळावं लागतं. हॅट्सअप असेल आणि तेवढंच कौतुक आम्ही घणसोली 11 घणसोलीचं करतो, कारण वेळेनुसार मात्र तिथे उपस्थित राहिलात. जवळजवळ अर्धा तास तिथे उपस्थित राहिल्याबद्दल मी संपूर्ण घणसोली 11 घणसोलीचं तेवढ्याच मनापासून अगदी आभार व्यक्त करतोय कोर कमिटीच्या वतीनं. 5 ओव्हरची मॅच. जाऊया
प्री ट्रँग्युलर मॅच. ट्रँग्युलरला सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी घमासान हाय व्होल्टाज मॅच. करो या मरो, जिंकेल तो सुपर 3 मध्ये जाणारा पहिला टीम. श्रीकृष्ण मित्र मंडळ आयोजित दिलीप स्मृती चषक 2025 58 वर्षांचा पहिली टीम कोण जाईल त्यासाठी पाहावं लागेल. शेवटच्या मॅच मध्ये तिसरा दिवस, शेवटची मॅच उद्या फायनल दिवस. तिथून 2 टीम येतील सुपर 3 मध्ये, पण आज पहिली टीम जाईल सुपर 3 मध्ये. तुषार बर्गे पहिली मॅच खऱ्या अर्थाने बॉलरने बनवली, कारण तब्बल काय सुरुवात केली होती 84 धावसंख्येला उत्तर देताना 2 मध्ये एकविरा बेळपूरने तब्बल 38 धावा 19 सरासरीने. नंतरचा हा जो गोलंदाज आला तिसरं ओव्हर आपलं दुसरं, अवघ्या 4 चौकार दिल्यानंतर लगातार डॉट काढले 5. तो तुषार बर्गे पी मनचं पहिलं मोठा फलंदाज समोर. कॅप्टन आहे विक्रांत. व्हेरी डेंजरस प्लेयर, क्लास क्रिकेटचा त्याचा आवडीचा फटका. कबड्डीने सुरुवात केली, दणदण चेंडूला केलं फॉर आचार्य. बेहतरीन स्ट्रोक बॅकफुटवर जाताना प्रत्यक्षा अवे फ्रॉम द स्ट्रोक खेळला, शरीरापासून दूर स्ट्रोक खेळला, पण काय पिच पर्यंत पोहोचला पहा. नजाकत होती या कव्हर ड्राईव्ह मध्ये विक्रांतची. 4ने खणखणीत दणदणीत खातं खोलताना जय मल्हार चोळेगाव या टीमचं स्वतःचं खातं खोललं चौकाराने. पहा कसं समजावतोय कॅप्टन कुल. विशाल मडवी धूर्त कर्णधार आहे, त्याने समजावलं या पण तर पिचिंग केली तर पिच परत पोहोचवणं तर सोडून फुल मार देईल. खूप घुसून खेळतो हा, तगडे स्ट्रोक आहे, त्यासाठी ही पिचिंग योग्य नाहीये ते सांगितलं कॅप्टनने. या केला परफेक्टली बुंदा, हे अपेक्षित आहे. नेमके हेच सुनावलं, हेच सांगितलं विकेटच्या पाठवून येताना कॅप्टन कुलने. विशालने सल्ला दिला, त्याचा अनुकरण केलं आणि नेमकंच इनटू द ब्लॉक. चेंडू निर्धाव, 2 चेंडू 4. व्हेरी गुड बॉलिंग. यॉर्कर ऑफसाइड ऑफ स्टंप व्हाईट वर. लाजवाब फिल्डिंग करताना विनीत येईल फील्ड करेल. आणखी सिंगल अंकित केली नावी केली विक्रांतने. 5 धावांवर टीम 5 वर पोहोचते. जय मल्हार चोळेगाव 5 ओव्हरचा सामना. कमीत कमी 25, 50, 1 लाख किंवा 22 लाखही मात्र घेण्यासाठी दावेदार ठरेल. मोस्ट इम्पॉर्टंट मॅच श्रीकृष्ण मित्र मंडळ आयोजित दिलीप स्मृती चषक पर्व 58 मध्ये. तिथे एका बाजूला फिल्डिंग करताना शेवटच्या मॅच मध्ये घनसोली 11 घनसोली सुपर बॉलिंग टप्पा पडल्यानंतर गंदीमध्ये केलेलं सर्व चेंजेस संतपणा आणला. चेंज ऑफ द पेस, स्लो वन डिलिव्हरी, लाजवाब. किती सुपीक सल्ला दिला पहा. पहिल्या चेंडू ऑफसाइड ऑप्शनला त्याला हपवली घेतली, कव्हर ड्राईव्ह मारलं, नंतर मात्र काय सूचित केलं, पळत आला विशाल आणि कानात कुजबुजला. नुसतं कुजबुला नाही, सटीक सल्ला दिला. त्याचा अनुरूप करताना व्हॉट अ कमबॅक इन दिस फर्स्ट ओव्हर बाय तुषार बर्गे. राईट हँड ओव्हर द विकेट. बॅकफुटवर कडक 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 पंचर. फक्त 1 धाव मिळते. बॅकफुट गेला, जागा बनली. हॉरिझॉन्टल बॅटमॅन त्याला स्टेअर केलं. बॅकफुट पॉइंट चढेंगे, सिंगल मिळते. बॅट्समॅन उजव्या हाताने खेळणार राहुल. कमाल क्लिअर, परंतु 5 षटकार मारले ना त्याने जाणूनपूर्वक 6वा षटकार मारला नाही, जेणेकरून ते यंगस्टरचं खच्चीकरण होऊ नये. सलाम करतो राहुलला. जोरदार पास, चेंडू हवेमध्ये, चान्स फॉर द कॅच. विनीत आला रनिंग कॅच घेताना, डाव मात्र समाप्त केला. ज्या बॅटरने ओळीने 5 षटकार साई सागरच्या बॉलर वरती चढवले तो स्वस्तात बाद. बिग विकेट टू द तुषार बर्गे. लवली बॉलिंग आहे तुषार. अपॉली दिली, लालसा दिली, लालचबुरी बला. लपटेट करायचा होता प्रयत्न, एलिमिनेशनची कमतरता तेव्हा ते विनाश सारखी एक भिंत तिथे होती. एक्स्ट्रा कव्हर, रनिंग कॅच मध्ये खेळी झाली समाप्त. बॅट्समन आउट. पहिला हादरा राहुल चौधरी बॅक इन टू द पवेलियन. जय मल्हार चोळेगावसाठी हा मोठा हादरा. 1 गडी बाद. स्कोर आहे 5 6 6 4-1 बंडी 5 ना 6 for 1 विकेट. सुरेख ओव्हरची झाली समाप्ती. काय क्लेवर सल्ला दिला, परफेक्टली सल्ला देताना त्याचं अनुकरण केलं. पहा एक्सप्रेस मॅच सातत्याने खेळतो, जवळजवळ 25च्या वर वर्ष. गुरुदत्त टीम कडून खरी सुरुवात केली विशालने. त्यानंतर पहा बल्ली सारख्या एक जबरदस्त 30 यार्ड मधला एक क्लासिकल बॅट्समन. सलाम यायचा बली मडवीद्वार विशाल.
त्याच्यानंतर बलीने सोडलं, बरंचसं लवकर अलविदा केलं. डोळ्यांना ती दुखापत, त्याच्यातून निघालं डोळ्यातून रक्त. तेव्हा मात्र हा बॅटरनं खऱ्या अर्थाने बॅट खाली ठेवली. परंतु विशाल मात्र अजून मैदानात गाजवताना, अजून इलिमान घनसोलीला अजून सशक्त करताना, बलवान करताना तारीफ करतो आम्ही कॅप्टन कोहलीची. पहिली ओव्हरची झाली समाप्ती. 6-1 सद्यस्थिती आहे. जय मल्हार चोळेगाव डू वॉट डाय हे मॅच. सुपर बॉलिंग आहे, सुपर बॉलिंग. परफेक्टली वाईट बॅटला बर्स्ट केला. बॅटची कडा गेली. गोशांक सिंगल मिळते. सिंगलने सरकलाय स्कोर, जाऊन पोहोचते 7 वर. 7 विकेट. विकेट विथ अर्ली बॅक इन टू द गेम. राहुल चौधरी ओलीने 5 षटकांची भरसात केली. 6वा षटकार त्याने जाणूपर खेचला नाही, कारण नव्याने सुरुवात केली यंगस्टरने आणि त्या यंगस्टरचं खची करू नये. त्याला लगेचच मात्र क्रिकेटमध्ये त्याने सोडून जावं नये, त्यासाठी काय सन्मान केला. तारीफ करतो राहुल चौधरीची. राईट आर्म मोर विकेट इंटू द ब्लॉक मध्ये टाकण्याचा हा फलक येते. इथे आणखी एक झटका लागेल काय? हा झटका लागला तर संकटाच्या बादल अवतीभोवती. बिग विकेट. विक्रांत परतलाय. चौकाराने खणखणे पहिल्या चेंडूवर मात्र सुरुवात केली होती तोच विक्रांत. बॅक इन द डगआउट. गडी क्रमांक 2 बाद. पहिल्यांदा आपण राहुल चौधरीला बाद होतो ना, आता लगेचच जे 6 चेंडू में अवघ्या 5 धाबा लावल्या नावे तो बॅटर विक्रांत अखेरकार तंबूच्या असलेला. चांगली गोलंदाजी, लयबद्ध गोलंदाजी, सट्टिक लाईन लेंथ वर गोलंदाजी टाकताना बॉलिंग मार्कवरला विनीत पाटील. एक सिंगल पहिली यॉर्क टाकला होता, नंतर मात्र अपॉल थोडीशी मात्र लालसा दिली होती. लॉप करण्याचा प्रयत्न, एलिमिनेशनची कमतरता आणि तिथे छान झेल टिपला अर्थातच राहुल शेट्टी. सुपर कॅच. 2 गडी बाद. खूप बिकट परिस्थिती, वाईट स्थिती मैदानात. 7 वरची मॅच. पहिलं ओव्हर कडक टाकलं पॉवर प्लेचं. इन ऍक्शन मध्ये विनीत पाटील आलाय. इन ऍक्शन मध्ये पॉवर प्ले मध्ये 2 ओव्हर टीम कडून आपलं पहिल्या हातानं पहिली सिंगल, नंतर विकेट. विकेट कोणाचे आहे? ज्या बॅटरने पहिली मॅच मध्ये दमदार सुरुवात करून दिली तर बॅट्समॅनला विक्रांतला केलं बाद. पहिल्या मॅचचा हिरो. 21 धाबा चोपल्या, 1 विकेटही गेलं होतं आणि त्याला गौरवण्यात आलं होतं पहिल्या मॅच साठी प्लेअर ऑफ द मॅच. तर बॅट्समॅन खूप लवकर वैयक्तिक सावर परतला. आता इन ॲट क्रमांकावर यश. काय कव्हर ड्राईव्ह मारला होता, काय स्क्वेअर कट मारलं होतं पहिल्या मॅच सेकंड मॅच मध्ये. ही जोडी जमली ना, थोडस मात्र निश्चित प्रतिकार करायला लावेल. 4 विकेट साठी 4थ्या विकेट बिल्टअप करणं भागीदार महत्वपूर्ण असेल. क्लास शॉट. हा पॉलीला तुटून पडला आणि फेकून दिला लॉंगावच्या वरून. आला षटकार. खातो कोलदार दणदणीत यश. सुपर स्ट्रोक. परफेक्ट मिडल केले बॅट वरती. दॅट इज अ लवली टायमिंग. सुपर टायमिंग ओव्हर द लॉंग ऑन अँड इट्स 6. 6 धाबा मन खातं कोलदार. साने धावसंख्या मात्र वाढवली जाते. जय मल्हार चोळेगाव संघाची 2 गडी बाद. आता 13. 9 चेंडूचा खेळ मात्र समाप्त. 5 ओव्हरची हा सामना. प्री ट्रायंग्युलरला पोहोचण्यासाठी कमीत कमी जिंकल्यानंतर 25-50 1 लाख बाईक याचं स्वप्न पाहू शकतो. पिचिंग खूप खराब चेंडू. डाऊन तो लेग साइड. किशोर मडवी सांगतात वाईट +1 धावा लिया. 2 धावा मात्र लिहिल्या जातील. 2 ने वाढल्या स्कोर. 15 वर पोहोचतोय जय मल्हार चोळेगाव. नाणेफेकी जिंकल्यानंतर निखिलने लगेचच मात्र ठरवलं का आम्ही फिल्डिंग करणार. पहिले ओव्हर टाकण्याची जबाबदारी. पहिले चौकाने खणखणी सुरुवात केली होती विक्रांतने, पण तो आनंद जास्त टिकू दिला नाही, कारण विकेटच्या पाठी असल्या विशालनं काय सुपीक सट्टिक सल्ला दिल्यानंतर अनुकरण केलं आणि नंतर फक्त 2 धावा देत बाद केला त्याने. सलग 5 षटकार दुसऱ्या मॅच मध्ये खेळणार राहुलला. आणखीन एक सफलता मिळाली. यस, हेमंत पाटील टेक द कॅच ऑफ स्कॉट स्क्वेअर ऑफ द पॉइंट. विकेट मात्र पडताना बाद झालेला आहे. यश का यश नाही. यस, यश बाद. ऑफसाइड फुल ते चेंडू बॅकफुट बॉलरला स्केअर केलं, परंतु हेमंत पाटीलची भिंत होती, त्या भिंतीनं न कोसळता अचूक ते भिंतीचं संरक्षण कॅच टिपली. गडी क्रमांक 3 बाद. यश बाद. संकटावर संकट, कारण विकेट गेले तर खूप धावसंख्या पाहायला मिळेल. भागीदार जुळून येणं महत्वपूर्ण असेल. जय मल्हार चोळेगाव टीमला एक नवी मुंबई नगरीतला एक बलमान संघ घनसोळी 11 घनसोळी, त्याच्या विरुद्ध चोळेगाव ठाकुर्ली गावामधून बिलॉंग करणारे चोळेगाव, बरोबर ठाकुर्ल्याचे चोळेगाव आहे, तिथून बिलॉंग करणार जय मल्हार येऊन खेळतोय. 2 मॅचेस दोन्ही टीमने जिंकल्या. 3ऱ्या फेरीमध्ये
मात्र जमलाय दोन्ही टीमच्या मध्ये काटेकी टक्कर. 1,50,000 25,000 विजेत्या संघाला बंडू वसंत केणी राधाकृष्ण डेव्हलपचे सर्वे सर्व प्रोप्रायटर त्यांच्याकडून मात्र प्रेझेंट केलेली ही देण्यात येईल विजेता टीमला. नॉट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिका भैर नाही विजेता टीम मला दिली जाईल ही होंडा ब्रँडेड मोटरसायकल. खेळ इथे थांबले. दुसरं ओव्हर चालू असताना 4 चेंडू आता समाप्त जर स्कोर पाहिलं तर 15 3 गडी बाद. इन ॲट क्रमांक डावखुरा फलंदाज दुर्गेश. ऑफसाइड ऑफ पिचिंग लवली बॉल अँड सट्टिक अतिशय चांगला चेंडू. टप्पा आपल्या वेणीतनं मात्र बोटाच्या जोरावर जादू दाखवत त्याला वळवलं बाहेर काढलं. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्यासाठी बसून पण बीट झाला. 9 मिस केली. बाकीचे तमाम काम केले विशाल मडवीने विकेटच्या पाठीमागे. 5 ओव्हरचा सामना दुसरं ओव्हर टाकला जातो. विनीत पाटील बॉलिंग मार्क समोर दुर्गेश. सुपर स्ट्रोक यार नजाकत भरलेला. व्हॉट अ लवली. 1 टप्प्याने ओलांडलं कव्हर बाउंड्रीला आणि झाला चेंडू फरार. मिळाले 4 धावा 4 रन. क्लास क्रिकेटचा दर्जेदार एक माधुर्य दाखवलं. नजाकता होती. 4 रन. 4 ने धावसंख्येमध्ये पुढे जाते 19 रन. 2 ओव्हरचा खेळ इथून पॉवर प्लेचं जे रिस्ट्रिक्शन ते आता संपणार. त्यामध्ये खेळताना बॅटिंग करताना 3 गडी गमावल्यानंतर 19 धावा या चौकाऱ्याने स्कोर लावलं गेलं. अजून 18 चेंडूचा म्हणजे 3 ओव्हरचा खेळ शेष. स्पीडअप करा. ही अखरी मॅच आहे. तिसरा दिवस आपल्या भेटीला. मी कौतुक करतो श्रीकृष्ण मित्र मंडळ या संपूर्ण 58 वर्ष त्या ताकदीने त्याच परंपरे जपताना ती संस्कृती जपताना तो अखंडितपणे कुठले खंड बरदा आपल्या भेटीला. आणि तिसऱ्या दिवसामध्ये शेवटची मॅच बरोबर खेळली जाते 2 तगड्या टीम मध्ये. एक जय मल्हार चोडेगाव त्याच्या विपक्ष घनसोळी हिलंग घनसोळी. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 वर 3 गडी बाद अशी सद्यस्थिती आहे. पहिल्यांदा बॅटिंग करताना आमंत्रण दिलं निखिल सूर्यकांत मडवी एक कॅप्टनने. आता मोर्चावर आणलं ज्याला पहिलं ओव्हर हाताळलं तुषार बर्गे. तो येतोय आपलं दुसरं टीम कोण तिसरं टाकण्यासाठी. समोर आहे बॅटर अक्षय तायडे. पॉइंट खडा केला. डीप कव्हर आहे. इनसाइड द सर्कल शॉट एक्स्ट्रा कव्हर. एक्सपेरिमेंट मॅन विजय भोईर. सुपर बॉलिंग. सट्टिक लाईनरने टप्पा म्हणल्यानंतर थोडस उचली गेले सोडून दिले. नो छेडच्या खेळण्याचा इरादा नव्हता अक्षय तायडेचा. शांत राहिला खामोश ठेवलं. कुठपर्यंत शांत राहिलं. 5 ओव्हरची मॅच आहे. डू ऑर डाय करूया मरो स्थितीमध्ये. जो जिंकेल तो थांबेल. रविवारी येईल पुन्हा पण हरेल तो बाहेर. बॅटची कडा सुरक्षित आहे कारण शत्रुक्षण तिथे खाली बरोबर साईड स्क्रीन वर जाऊन पडाला. बॅटची कडा घेतल्यानं स्ट्रोक अक्षयचा 1 धाव मात्र मिळते. 1 धाव जोडली आपल्या खात्यावर. 1 धावने वाढवलं स्कोर जाऊन पोहोचवलं 20 वर. 20.3 विकेट. 3rd विकेट पोर्गेस. बॉलिंग मार्क तुषार बर्गे फ्रॉम घनसोली हिलिंग घनसोली. समोर अक्षय जय मल्हार चोळेगाव आक्रमक बॅटर. क्लास क्रिकेटचा दर्जेदार पहा कसा खेचलाय ताणला ओढलाय जॅक केला ओव्हर द मिड विकेट अँड इट्स मॅक्सिमम 4 रन. Lovely balance, perfectly flow of the bat and hit over the mid wicket. It's a sixer. 6 धावा आल्या. आता आकार देण्याचा प्रयत्न करतो कारण 3 तगडे फलंदाज तंबूच्या. विक्रम गेला नंतर ओळीने 5 षटकांचे बरसात केला. राहुल चौधरी गेला आणि एज गेला. आता ग्राउंड वरती आतमध्ये आहेत अक्षय आणि त्याच्या साथीला 5व्या क्रमांक दुर्गेश. 6 ने धावसंख्या मुसडणी मारताना पोहोचवतोय 26 वर षटकाराने अक्षयच्या. 26 हो 3 विकेट. 65 डेफिनेटली झुंज पाहायला मिळेल. एक उत्कंठावर्धक मॅच पाहायला मिळेल. भेटीला येईल प्रेक्षकांच्या. आता बनल्यात 26. तुषार जाणूपूर्वक वाईट टाकलाय परंतु प्रयोग अनसक्सेसफुल कारण प्रतीक्षा केली होती. त्याने पाहिलं त्याने सोडलं. त्यांचं म्हणणं होतं तो उचलून दिला अंपायर किशोर मडवीने मास्टर माइंड आणि केला वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव मिळते 27. बॅटची कडा. ओ माय गॉड यस बिग विकेट. हो चूक झाली. बॅटची कडा विश्वास बसत नाही. का खेळला स्ट्रोक षटकार तर होता. एवढी घाय का केली परंतु वेळ निघून गेली. ती वेळ मात्र येणार नाही. बॅट्समॅन आउट. षटकार ठोकून धरारा लगेचच विकेट काढताना जशा तसर उत्तर देताना पलटवार केलाय तुषार बर्गेने. 4थी विकेट आपली नावे केली. ही 2री विकेट. 4 विकेटचं पतन. अडखलीत बारी. आता मात्र थोडासा प्रेशर में कोई निखरता है कोई बिखरता है.
याच्यानंतर कोण बिखरेल कोण निखरेल हे सांगणं कठीण आहे, बिकॉज क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स, ग्लोरियसली अनसर्टन गेम ऑफ चान्स. काही होऊ शकतं. खूप इम्पॉर्टन्स मॅच आहे, डू ऑर डाय. तिसरा दिवस, याच्यात पहिली टीम आपल्याला पाहायला मिळेल पोहोचणारी सुपर 3 मध्ये. कडवा मुकाबला, जय मल्हार चोळेगाव बनाम घनसोळी 11 घनसोळी. 4 गडी बाद झाले. इन ॲट क्रमांक 6 भरला अक्षय. एक अक्षय बाद, दुसरा अक्षय मैदानाच्या आत दुर्वेशच्या साथीला. डावखुरा हा अक्षय. परफेक्टली बुंदा इनटू द ब्लॉक, खोळात टाकलेला यारकर. एक ब्रह्मास्त्र ब्रेकेट. यारकरने मात्र धनानं तुला बॅट आपटाला भाग पाडलं होतं, पण सिंगल घेतली. सिंगलने 28 खातं गोळला अक्षयने. सिंगलने 28 लॉस ऑफ द 4 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसऱ्यावर मार्गस्थ आपला दुसरा टाकताना तुषार बर्गे राईट हँड राऊंड द विकेट. ग्रेट बॉलिंग यार. खोलात टाकला, त्याला फ्लिक केलं. दूरवरून लॉंग ऑफ क्षेत्रक्षण फील करेल. रमत सिंगल घेतले. यावेळेला फलंदाज दुर्गेश. दोन्ही डावखोरे आहेत, दुर्गेश आणि अक्षय. ओव्हरची झाली तिसरी समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ इथून उरलाय. 3 ओव्हरची समाप्ती 29 वर 4. जय मल्हार चोळेगाव बॅटिंग करता मंत दिल्यानंतर चला स्पीडअप करायला लागेल. जास्त वेळ घेऊ नका. 25 मिनिटं दिलेत. एक एक क्षण महत्वाचा आहे, एक एक वेळ महत्वाची आहे. वेळेनुसार चालेल तो निश्चित मात्र शिखर यशाचे यशस्वी शिखरापर्यंत पोहोचेल. किती ते उदाहरण देतील वेळेनुसार जा. आमिर खान ऍक्टर, अमिताभ बच्चन दॅट इज सुपर महानायक चित्रपटसृष्टी हिंदी यांनी नेहमीच वेळेला प्राधान्य दिले, म्हणून वेळेने त्यांना सांभाळलं, वेळेने त्यांना यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवले. वेळेचं बंधन ठेवा एवढंच मी म्हणेन. नाव डाकुरा गोलंदाज अनुराग मिश्रा. आम्ही म्हटलं होतं सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न यांनी साईन केलेला बॉल याला भेट दिलाय. त्याचबरोबर टी शर्ट भेट दिलाय. ईशान किशनने याला बॅट दिलेले, कारण ईशान किशनला तो नेट प्रॅक्टिस मध्ये गोलंदाजी टाकतो. कोवळ्या वयामध्ये एवढे पारितोषिक. देव, क्रिकेटचा देव खरोखरच स्वप्नवत असतं. प्रत्येकाचं स्वप्न असतं सचिनची भेट व्हावी. सचिनची भेट झालीच, पण भेटीवर एक चेंडू गोलंदाजा त्याने साईन केला दिले. तो बोलंग मार्कर अनुराग मिश्रा. डावखुरा गोलंदाज, डावखुरा टू डावखुरा इन द कॉन्टेस्ट. दुसऱ्या मॅच मध्ये खूप मार केला अनुराग मिश्राने, परंतु पहिला तो सामना विसरा. नव्याने मात्र 30 दंडी सुरुवात. सिंगल मिळते. खांद्याचा अतिरिक्त जोर दिला होता, खांद्याचा उपयोग केला होता. माउन्सिंग सोडलं होतं. बॅकफुटवर नंबर स्टेअर करत होता. बॅटची कडा लागली. विकेटच्या पाठी सिंगल मिळाले बॅट्समॅनला. सिंगलने आता जय मल्हार चोळेगाव पोहोचतोय 30 वर. 5 ओव्हरचा सामना. तो 4थ्या ओव्हरचा पहिला चेंडू रिलीज केला. शॉटअप चेंडू आत आणला. बॅकफुट राहून त्याला शॉटअप जॅक करायचा होता, टायमिंग करू शकला नाही. बॅट्समॅन समोर आहे दुर्गेश. दोन्ही डावखुरे फलंदाज आहे. 5व्या 6व्या क्रमांक. 4 गडीचं पतन झालंय. 4 गडी बाद 30. 34 लॉस ऑफ द 4 विकेट. वन्स अगेन अनुराग मिश्रा. हो, पिचिंग डाऊन द लेग साइड. दिशा पाहिली ती खूप वाईट होती. ते स्क्वेअर मारायला दंडित केलं मास्टर माइंड किशोर मडबीने. एक वाईट आली, एक एक्स्ट्रा धाव मिळते. 31 वर जाऊन पोहोचले जय मल्हार चोळेगाव. मजा येईल 60, कारण वातावरण बदल. 60-65 डेफिनेटली हा एक फायटिंग स्कोर, एक आव्हानात्मक स्कोर असेल. 60 बिटवीन 65. 4थं ओव्हर बॉलिंग मारतो डावखुरा अनुराग मिश्रा. समोर दुर्गेश. शॉट परफेक्ट आहे. टायमिंग आहे. ताकद आहे. जाईल कुठे गेलाय सरळ प्रेक्षकांच्या भेटीला. षटकाराला अतिशय खराब लेंथ हपवली होती. ती हपवली लेंथला पाठवलं. मिड विकेटच्या डोक्यावर मिळाला आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा. त्यांचं सरस स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. षटकाराने ओसंडी मारतोय. जय मल्हार चोळेगाव पोहोचते 37 वर. 37. जोरदार स्वागत. ही लेंथ पकडून चालणार नाही. ही लेंथ खराब आहे, कारण चेंडू एवढ्या जलदगतीने पळतो ना. ते काल आम्ही पाहिलंय किती धावा चोपल्या गेल्या. आज पाहिलं ओलीने 5 षटकार राहुल चौधरीने खेचले. साई सागरच्या गोलंदाजीवर 5वा जाणीवपूर्वक षटकार ठोकला नाही. अन्यथा 2 बॅटरच्या बरोबरीने तो विक्रम इथे झाला असता. बाबू कांबळे आणि मनोज सिंग बॅकफुटला हुक केलं, परंतु झाडामध्ये ते पुरातन झाड आहे, खूप जुनं जाण.
त्या झाडावरती जाऊन मेला. सिंगल मिळतंय फक्त स्ट्रोक वरती. बॅट्समन आहे अर्थातच दुर्गेश. षटकार सिंगल. धावसंख्या पोहोचते. चौथा ओट टाकताना अनुराग 38 यानंतर एक मात्र अजूनही ओव्हर बाकी आहे. चौथा ओव्हर चालू आहे. 4 ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 चेंडू टाकले. एक धमाका आलाय. उलांडून मिड विकेटला क्लिअर केली होती. षटकार सिक्सर मारलेला होता दुर्गेशने. अजून 3 चेंडूचा खेळ. चौथा ओव्हर चालू. घनसोली 11 कडून दुर्गेश समोर आहे अनुराग मिश्रा. सुपर बॉलिंग यार, सुपर बॉलिंग. बॅटची कडा आणि खेळाडूचं प्रदर्शन दिलं. बॅटची कडा लागल्या दुर्गेशला माहित होतं, परंतु बोटी अस्मानात अंपायरी जाण्यापर्यंत घर सोडलं. जेंटलमॅन क्रिकेट स्पोर्ट्समॅन खेळाडू ते दाखवताना 5वे विकेट. अर्धा संघ तंबूत. 5 गडी बाद. आता धावसंख्या 38. इन ऍक्शन. व्हॉट अ लवली बाउंड. सेम ऍक्शन उभे पाहिलं तर स्टार्क मिचेल स्टार्क प्रमाणे फ्रॉम ऑस्ट्रेलियन त्याच अंदाजामध्ये गोलंदाज बाहेर दिलं. थोडासा जग मारला खांद्यावरती आणि खांद्याच्या जोराच्या ताकदीवर त्याने. दॅट इज अ लवली शॉट ऑन प्लेन. बॅकची कडा विकेटच्या पाठीमागे. दॅट इज अ सुपर कॅच टेकन बाय निखिल. अतिशय दर्जाच्या 5 विकेट मात्र आता पडलेत. ही विकेट आपली नावे केली 4थ्या चेंडूवर. इन ॲट क्रमांकावर प्रतीक नवीन बॅटर इन झाले मैदानाच्या आत. जय मल्हार चोळेगावकडून खेळण्यासाठी. 5 विकेट मात्र तंबूच्या आसरीला. स्कोर आहे 38. अजूनही मात्र 8 चेंडूचा खेळ शेष. स्पीडअप करावं लागेल. अंधार मात्र थोडस जाल पसरलं जाते मैदानावरती, त्यासाठी स्पीडअप. क्लास टप्पा मधनं घेतलेलं वलन. ही जादू दाखवली फिंगरची. पहिल्या दुसऱ्या मॅचच्या तब्बल 21 धावा खर्च केल्या. नव्याने उभं राहिलं. सातत्याने टाकणारी गोलंदाजी. पिताश्रीचं वडिलांचं खूप प्रेम आहे. हॅट्रिक साठी घनसोली प्रीमियर लीग जेव्हा 2 विकेट 50,000 तब्बल. वडिलांनी मात्र पारितोषिक. डोळ्यांचे अश्रू आले होते. वडिलांनी एवढी किंमत आपल्याला लावल्याबद्दल या अनुराग मिश्राच्या. पण हॅट्रिक होऊ शकली नाही, पण 2 धक्के दिले होते फायनल मध्ये. GPL घनसोली प्रीमियर लीग. सुपर बॉलिंग आहे, सुपर क्लेवर बॉलिंग. टप्पा घेतलेलं. दॅट इज अ लवली आउटस्विंग. एंड ऑफ द 4th ओव्हर. 4 ओव्हरचा खेळतून झाले समाप्त. 4 ओव्हरची समाप्ती होते. प्री ट्रँग्युलर ची मॅच जिंकेल तर सुपर 3, परंतु 4 ओव्हरचा खेळ संपला. 5 गडी बाद 38. लगातार विकेट 2 डॉट. 3 चेंडूमध्ये एकही धाव न खर्चा. सुपर कमबॅक. 38 वर 5 गडी बाद 37. 6 चेंडूचा खेळ मात्र बाकी. अतिशय दर्जेदार आपल्या भेटीला ही शृंखला 58 या सीझन मध्ये. आदरणीय रमेशजी पाटील यांचं आगमन झाले. स्वागतम सुस्वागतम. रमेशजी पाटील आपलं सरसे स्वागत आहे. श्रीकृष्ण मित्र मंडळ दिली स्मृती चषक 2025 मध्ये 1 लाख. त्याचबरोबर बंडूजी केणी यांच्या माध्यमातून तिने बाईक होंडा बाईक घेण्यात विजेता टीमला 50,000 द्वितीय. त्याचबरोबर आमचे अशोकदादा मडवी यांनी हे पुरस्कृत केले आपल्या दाखल्या बाबा आपल्या पितरशांच्या नावानं. ती ट्रॉफी देण्यात येईल. प्रत्येकी पहिला, दुसरा, तिसरा. त्याचबरोबर अंपायर आणि कॉमेंटेटर्स आणि ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून दिले गेलेत. त्यावर परीक्षित मडवींच्याकडून आपल्या आईच्या स्मरणार्थ प्रत्येक मॅचसाठी सामनावीर, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मालिकेवीर आणि उत्कृष्ट बॅटर गोलंदाज ही पारितोषिक परीक्षित मडवी यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केले. थँक्स सो मच या दोन्ही सन्मानवांचं. 4 ओव्हरचा खेळ संपला. 38 वर 5. अर्धा संघ तंबूत. शेवटचा ओव्हर टाकण्यासाठी वय वर्ष 58. तारीफ करतो आम्ही विजय भोईरची. यंगस्टार मध्ये 22, 23 मध्ये नवदूत, त्याच्यामध्ये 34 हा नंबर ज्याचे 58 वर्ष. शिवप्रसन्न घनसोली व्हेरी स्ट्रॉंग. विजय मडवी असतील, मनोहर मडवी, त्याच्यामध्ये खेळणारा राम चव्हाण. सुपर बॉलिंग अपसाइड ऑफ स्टंप. चांगली सुरुवात केली या अनुभवी वय वर्ष 58 विजय भोरने. बाईचा इशारा. ही धाव मात्र अतिरिक्त मध्ये जाईल. धावसंख्या 39. 59 for 5 विकेट्स. जय मल्हार चोळेगाव. अखरी मॅच, तिसरा दिवस. जिंकेल तो सुपर 3. कमीत कमी 25, जास्तीत जास्त 50 आणि त्याच्यावर 1 लाख किंवा बाईक याचा हक्कदार होईल. मोस्ट इम्पॉर्टंट. करो या मरो, डू ऑर डाय. पहिल्या इनिंग मध्ये खेळताना जय मल्हार चोळेगाव. गतीमध्ये परिवर्तन छान केला विजय भोरने, परंतु अपरंगी ड्राईव्ह केलं. ऑन ड्राईव्ह केलं. सिंगल घेतली. दुसरी धाव. पुढे गेलाय, परंतु माघारे सुरक्षित. सब बॅट्समन दुसरी धाव घ्यायच्या मनस्थिती, परंतु नकार दिला.
इंटरेस्ट दाखवला ना बॅटरने, अर्थातच प्रतीक आता कोण जाते स्ट्राईक वरती, तर अक्षयने मात्र सिंगल घेतली. आता प्रतीकला स्वतःवरती विश्वास आहे म्हणून थांबवलं. काम ऑन रन आउट व्हावं, जाता जाता आलो तर थोडं दमखम दाखवू, 2 किंवा 1 जरी आला तरी माझं काम पूर्ण होईल. एक हातभार लागेल कारण हा मध्य फळीचा बॅटर आहे. आता साईड चेंज केली आहे, लेफ्ट हँड राऊंड द विकेट, फटका चांगला अलाउन द कार्प, दुसरा टप्पा जाईल आता मध्ये. क्लेवर फिल्डिंग बाय विनीत, सुपर फिल्डिंग, टप्पा बॅकअप चांगलं, कॅप्टन आला बॅकअप करताना, चेंडूला थांबवलं, फक्त धाव मिळते. प्रत्येक खातं होते 1ने, हलकासा स्कोर पुढे जातो 41 वर. थांबवलं मी म्हणेन, दणदणीत सुरुवात केली होती. पहिलं ओव्हर 6चं टाकलं तुषार, नंतर 13 धावा खर्च केले विनीतने आणि त्याच्यानंतर पुन्हा लगाम घातला तुषार बर्गेने 10 धावा देत. असं 41 वर 5 गडी बाद. ओ क्लेवर बॉलिंग, ओ माय बॅटची कडा, विकेटच्या पाठी, बॅट्समॅन अक्षय बाद, 6वा गडी बाद. 41 वर 6. काय इनकटरचा क्वचित मात्र बॉल टाकतो, जेव्हा डावकुडा फलंदाज तो खास त्याच्यासाठी सुरक्षित ठेवतो विजय. अन्यथा लेग ब्रेक टाकताना ब्रेक. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी, 2 बॉल टू गो. ही इनिंग संपण्यासाठी 5 ओव्हरचा सामना. जिंकेल तो सुपर 3 मध्ये मजल मारेल, जाऊन पोहोचेल. खूप इम्पॉर्टंट मॅच, शेवटची लढत, 3रा दिवस, लाजबाब आयोजन आपल्या भेटीला. 58 वर्ष आम्ही तारीफ करतो. 58 वर्ष, दॅट इज नो जोक. श्रीकृष्ण मित्र मंडळ आयोजित ही स्पर्धा अतिशय लज्जतदार, शानदार. ठेवायची म्हणून ठेवत नाही तर शानदार. प्रत्येकाला काय हवं, ड्रिंक्स मध्ये पाण्याबरोबर त्या फ्रुटीज, तहान भागवताना खूप मात्र सेवा पुरवली जाते. शेवटचा इन ऍक्शन 58 वर्षीय विजय भोट बॉलिंग मार्क, 5वा चेंडू विकेट घेतल्यानंतर एक सुरज चेंडू टाकल्यानंतर विकेट घेतला. वा सुपर बॉलिंग, पहिला इन कटर, लेग ब्रेकर, हे दोन्ही मूव्ह करतोय. चांगला स्ट्रॉंग टीम सिप्रसन इलेव्हन खेळायचे, पण स्वतःच्या ताकदीवर सिप्रसन मात्र ताकदीचा भरोसा होता. 11 खेळता खेळता तोही संघ नवी मुंबईमध्ये खेळायचा, त्याच्यामध्ये हा गोलंदाज ओट टाकायचा. विजय भोईर फुल टॉस घातली, ऑन ड्राईव्ह केलं, दुरून क्षेत्रक्षण राहुल शेट्टी फील करे, सिंगल मिळते. काय ओट टाकली यार, तारीफ करतो. वय वर्ष 58, अवघ्या फक्त 4 पैकी 1 लेग बाय, सुपर बॉलिंग बाय विजय भोईर. 5 ओव्हर अर्थात 1 इनिंगचा खेळ इथे संपलाय. बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं निखिल मडबी, टीम कॅप्टन घनसोली, इलिमन घनसोली या कॅप्टनने जय मल्हार चोळीगवला आणि 6 गडी बाद. 5 ओव्हरच्या मध्ये खेळताना 42 बनवल्या, 43 टू टार्गेट. थँक्यू सो मच रमेशजी पाटील, आपण येऊन आमचा सन्मान केला, आमच्या विनंतीला मान दिला. आणि काही क्षणासाठी जरी आलात परंतु कामानिमित्त तुम्हाला जावं लागतं, आम्ही समजू शकतो, पण आल्यानंतर आमचा सन्मान वाढवण्यासाठी तुमचे आम्ही शब्द सुमनाने आभार व्यक्त करतोय. श्रीकृष्ण मित्र मंडळ 5 इनिंग, पहिला इनिंग 5 ओव्हर मध्ये खेळला. टॉस हारल्यानंतर जय मल्हार सोळेगाव 6 गडी बाद, धावसंख्या 42, 43 बनवायचे मॅच जिंकण्यासाठी. लक्ष थोडं ठीकठाक म्हणता येईल, नॉट वातावरणाचा जरी बदल झाला परंतु धावसंख्या निश्चित मी म्हणेन फायटिंग आहे, ती उडवण्याची शक्यता आहे. पटापट जावं लागेल. कसं शिस्तीचा खेळ, पहिला इनिंग फिल्डिंग करता त्या शिस्तीने मात्र बाहेर येताना घनसोली इलिमन घनसोळी काय ओढ टाकली पहा. विश्लेषण पाहिलं तर पहिलं ओढ हाताळलं तुषारने, फक्त 6 धावा देताना 1 विकेट किमती घेतली, विकेट मात्र मिळालं नाही. विनोद पाटीलने दुसरं ओढ टाकलं आणि 2 हादरे देत 1 विकेट काढली होती तुषार बर्गेने. नंतर मात्र पॉवर प्ले विनीत पाटीलला दुसरं ओढ टाकण्यासाठी 13 धावा खर्चानं 2 झटके दिले, 2 गडी बाद केले. पुन्हा एकदा तुषार बर्गेने आपलं कोट्यात दुसरं ओव्हर टाकलं, 10 धावा खर्चानं 1 विकेट, म्हणजे ओव्हरऑल तुषार बर्गेने 2 ओव्हर टाकलं आणि त्याच्यामध्ये 16 धावा खर्चानं 2 विकेट प्राप्त केले. नंतर अनुराग मिश्रा आणि नन्ना मुन्ना जादूगार याने 9 धावा खर्चानं 1 झटका दिला. नंतरचं काम काय केलं, सर्व इम्प्रेसिव्ह मारा, सर्वांपेक्षा कमी धावा, वय वर्ष 58 विजय भोईरने देताना 1 विकेट प्राप्त केली. 6 गडी बाद 42. आता जिंकण्यासाठी लक्ष समोर आहे 43. घनसोली 11 घनसोली लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन खूप मात्र धमाल माजवली आहे. 2024 सरता सरता ताकद वाढली. जेव्हा इन झाला राहुल तेव्हा मजबूत बॅटिंग झाली आहे. थोडासा धडपड होत होता,
2-3, परंतु 1-2 टायटल आणि घेऊन जातो मध्ये घेऊन जातो घनसोली. त्यासाठी विशेष आम्ही कौतुक करतो या टीमचं. कारण 1 वर्षी असं नाही जात का त्यांचं खाली वर्ष गेले. कमीत कमी 1-2 टायटल घराने मत घनसोली गावात घेऊन जाणारा घनसोली 11 आता जिंकण्याचं ते 43-43. दोन्ही पाहिलं पिवळे वर्षात पिवळे, या पिवळ्यांची धमाल काय पाहायला मिळते. 43 एका पिवळ्या जर्सी मध्ये खेळताना जय मल्हार चोळेगावने बनवल्या 42-43 लक्ष ठेवलं. हे लक्की कलर कोड पाहता ऑस्ट्रेलियन आणि आमच्या प्रकाश मडवीचा हे कलर कोड एकदम आवडीचा आहे. ॲडम ग्रीक्रिस्ट माझा फेवरेट प्लेअर. तेवढाच लाडाचा आम्ही त्या फेवरेट प्लेअरला माझा लाईक करतो. किती शांत इष्टरक्षक, ऑल टाइम ग्रेट. जर निवड मिळाली तर वसीम अक्रम, सचिन तेंडुलकर आणि गिलक्रिस्ट यांना तिघांना बरेच जे सिनियर प्लेअर होते त्यांनी समाविष्ट केले. ऑल टाइम ODI महानतम 11 बेस्ट. 43 धावांचं आव्हान दिले. 43 आव्हानाला उत्तर देण्याचे लेफ्ट राईट कॉम्बिनेशन. नॉन स्ट्राईकला स्वतः कॅप्टन निखिल, ऑन स्ट्राईक वरती मिस्टर NMPL. 5 पैकी 4 वेळा फायनल मध्ये खेळलाय म्हणून मिस्टर NMPL हे नाव दिलं टेनिस क्रिकेट विश्वाने या राहुल शेट्टीला. ऑन द स्ट्राईक पहिला चेंडू साहिल यादव कमजिंग बोल राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ माय गॉड, टप्पन चेंडूला आत आणलं होतं, परंतु मी तारीफ करेन बॉलरची. उगाच पाहायला लागल्यानंतर त्यांनी अपील नाही केली. त्याला माहित आहे पिचिंग होत होता लेग स्टंपच्या बाहेर. कौतुक आहे बॉलर साहिल. पहिला चेंडू अतिशय नजाकतमारीने डॉट काढला. 43 धावांचं टार्गेट. काय लक्ष असेल पहा. ज्यापर्यंत तुषार बर्गेची जादू झाली तशी साहिल यादवची जादू झाली तर मात्र खरं नाही. मॅच तुफान मध्ये जाईल. शेवटच्या चेंडूपर्यंत उत्कंठा वाढवेल. पहिला चेंडू डॉट. साहिल कमजिंग बोट होतो राहुल. सुपर बॉलिंग आहे, सुपर बॉलिंग. ही अशी जर बॉलिंग लेंथ पर आले तर खूप मुश्किले खडे करतील जे मल्हार चोळेगावचे बॉलर. ओळीने 2 चेंडू मात्र नेता. प्रेशर बनलाय. प्रेशर घेऊ नको असं सांगेल, कारण 5 ओव्हरचा खेळ आहे. 2-3 फटक्याने काया पालट करू शकता असा कदाचित सल्ला असेल कॅप्टनचा राहुलला. कारण विकेट महत्व नाही. विकेट गेली तर प्रेशर आणखीन वाढेल. त्यासाठी कीप काम, डोक्यावर बर्फ ठेव, शांत चित्ताने खेळ. चित्त इकडे तिकडे घालवू नको. एकाग्रता मोस्ट क्वालिटी ऑफ द क्रिकेट. कॉन्सन्ट्रेशन. सुपर बॅटची कला. जे करायचं नव्हतं शेवटी केलं. छेडछाडी केली बॅटची कडा. हो माय गॉड, आता मात्र प्रेशर. 2 चेंडू डॉट. तिसरा चेंडू डॉट काढताना बॅटला मजबूर केलं छेडछाडी करा राहुलला. राहुल परतला 0-वर 1 अशी सुरुवात. वाईट. लक्ष 43 जो जिंकेल सुपर 3. पहिला टीम मात्र कोरेल आपलं नाव. कमीत कमी 25, 50, 1 लाख त्याचबरोबर बाईक याचा हकदार याचा दावा करू शकतो. डू ऑर डाय. काय मॅच रंगली मैदानामध्ये. औचित्य 58 वर्ष आपल्या भेटीला. श्रीकृष्ण मित्र मंडळ आपल्या लाडक्या खेळाडूसाठी ही भावपूर्ण श्रद्धांजली देताना दिली स्मृती चषक 2025 चा कशमकश. व्हॉट अ बॉलिंग यार. सट्टिक लाईन अँड लेन. साहिल यादव फ्रॉम जय मल्हार चोळेगाव. सुपर बॉलिंग यार. ऑफ साइड द ऑफ स्टंपला लाईन धरून आणि या वातावरणामध्ये परफेक्ट लाईन आहे. सट्टिक लाईन आहे मी म्हणेन. थोडासा ती मिडल एक्स्ट्रा मिळाला ना तर बिरकावून देईल बॅट्समन हे त्याला जाणवलंय. मिड विकेटला क्लिअर करेल त्यासाठी त्याने टाळलंय. त्याने नेम धरलाय बरोबर ऑफ साइड ऑफ स्टंप. हुशारीची, चातुर्याची, दिमागदार गोलंदाजी. पॉइंट कबर शॉट, एक्स्ट्रा कबर, लॉंग ऑफ. 1 मिड विकेट आउट ऑफ द 30 यार्ड. हेमंत आलाय. स्ट्रोक. खराब जो 100% जीव ओतून गोलंदाजी. तिथे फंबलिंग मध्ये मिळाली. खातं खोड. हिमतने खातं खोडून दिलं घनसोली 11ला 1ने. चौथ्या चेंडूवर सिंगल आली. लक्ष आहे 43. 5 ओव्हरचा सामना. पहिल्या ओव्हर हाताळताना जय मल्हार चोळेगाव कडून साहिल यादव. आता स्ट्राईक वरती स्वतः कॅप्टनचे विचार खूप महत्त्वाचे असतील. हलकीशी हवा, समुद्र खाडीची ती येणारी एकदम एक वेगळं प्रसन्नकडे हवा. त्याचा विचार करताना काय करेल. एक्स्ट्रा कव्हर करेल का शॉर्ट ऑन पूल करेल. फटके तर सर्व प्रकारचे खेळण्याची क्षमता राखतो हा नैसर्गिक बॅटर कॅप्टन निखिल मडवी.
पाचवा चेंडू फेस करणार. चला स्पीडअप करा. अंधाराचे झाले मात्र मैदानाच्या आत मात्र पसरायला लागलेत. ते घातक आहे प्रतिस्पर्धी सेकंड बॅटरसाठी बॅटिंगसाठी. नाव एन्शन करताना साहिल निघालाय. पाचवा चेंडू समोर कॅप्टन. सुपर बॉलिंगर दाद देतो आम्ही. अक्षरशः भंबेरे उडवले. गोंधळा टाकली. एक बॅटला लागली आहे का पायाला लागले असं म्हणणं आहे. इशारा केले मास्टरमॅन किशोर बनवे. हा लेग बायचा अतिरिक्त धावते वाढेल. 2 वर पोहोचतोय. एक गडी बाद. राहुल 0 वर. आता निखिलच्या साथीला हेमंत स्ट्राईक वरती. शेवटचा काय बॉलिंग टाकली यार. कंजूशी देणारा सट्टिक लाईन आणलेत. तारीफ करतो आम्ही. ओ माय गॉड. याच्यानंतर आम्ही सांगणार का नेमकं घडेल या बॉलवरती. डब्बा धरून हेमंत पाटील. काय हुशारीचे गोलंदाज साहिल यादव. ओ माय गॉड. आमच्याकडे इशारा केला होता अनिकेत बांद्रेने. का षटकार. किती आत्मविश्वास आहे अनिकेत बांद्रे. त्याने मला हिम्मत खेचलाय आणि त्याचं म्हणणं भविष्याने खूप कमी वेळेला खरी ठरते. भविष्यवाणी केली अनिकेत बांद्रेने आणि षटकार खेचला हेमंतले. वाढवली धावसंख्या 8 वर. एक गडी बाद 8. पहिली ओव्हरची झाली. पॉवर प्लेच्या समाप्ती. चांगली गोलंदाजी यत्पर केली ती. 8 धावा. एक लेग. एक षटकार. सुपर स्ट्रोक. आता मॅच मध्ये परतवण्याचा इशारा दिलाय. सतर्कतेचा इशारा दिला गेलाय इतर गोलंदाजावरती. हेमंत पाटीलच्या सिक्सरने षटकार आलाय. 8 धावा बनवायचे 43. स्वप्न पाहायचे आहेत तर मजबूत इरादे घेऊन स्वप्न पहा. त्याच्यामध्ये मेहनत करा. घाम घाला. निश्चित मेहनतीचं फल यशामध्ये रूपांतर होईल. आजपर्यंतचा इतिहास. आता 8 बनल्या. 43 बनवायचे आहेत. 24 चेंडूचा खेळ. उर्वरित धाबा तेव्हा बनवायचे आहेत. त्याला रोखेल काय का धाबा पटकन काढतील हे सांगणं कठीण आहे. बिकॉज क्रिकेट इज व्हेरी फनी गेम ऑफ चान्स. न बॉलिंग मार्कर पॉवर प्ले ऍक्शन. मुकेशला आणलं आक्रमणावरती. जय मल्हार चोलेगाव टीम कॅप्टनने विक्रांतने. नाव मुकेश कमजिम करतो कॅप्टन निखिल. सुपर बॉल इनटू द ब्लॉक. परफेक्टली खोलात टाकलेला. बॅटच्या आतले भागाला लागून जातो. गोशांकी क्षेत्रात सिंगल मिळते कॅप्टनला. सिंगलने कॅप्टन धाव वाढवतोय आपल्या टीम अर्थात घनसोली 11 घनसोलीची 9 वर 1. सुपर बॉलिंग. सुरुवात चांगली केली डावखोळ्या बॅट्समॅनच्या विरोधात मुकेशने. पॉइंट कव्हर शॉट एक्स्ट्रा कव्हर बॅकवर्ड स्क्वेअर ऑफ द पॉइंट. लॉंग ऑफ खडा केलाय. डीप मिड विकेट लावलाय. 38चा पॉवर त्या मर्यादा आहेत कारण 2 पॉवर प्ले मध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षण इज आउट ऑफ द 38. हे कमजिंग म्हणत होतं कॅप्टन. ओ ग्रेट शॉट. वळवलं फेकलं. मधोमध स्टँड ऑन डिलिव्हर. जेव्हा फटका लागला तेव्हा मात्र मोहर उमटवले ती कॅप्टनने सिक्सरची. आला षटकार. झोकामध्ये झोकलं संपूर्ण. मात्र एकी मात्र बॅट आणि शरीर जवळ कसं केलं होतं बा. एकी फट नव्हती का चेंडू जरी बीट झाला तर आदलेल. That is properly balance of the body and hit over the short on port. Successful jack over the mid wicket. Captain रंगात. Superb stroke by the captain निखिल. षटकार आलाय. धाव संख्या झोमाज. आणखीन the clever shot. जिथे गॅप आहे गॅप न चिडून पाडून जाईल. आला षटकार चौकार. सुपर कॅप्टन सुनिंग खेळताना इरादा स्पष्ट केलाय. 2 मोठे फटके 10 धावा मात्र 2 चेंडू वसूल केला कॅप्टनने. आणि चौकार 19 वर पोहोचलाय. 19 for 1 wicket. फर्स्ट विकेट विज व्हेरी अर्ली इन द बॅक टू द डगआउट. राहुल शेट्टी विदाउट स्कोर. 0 परतल्यानंतर हेमंतनं षटकार ठोकला. नंतर जसं स्ट्राईक षटकार चौकाराची आतिषबाजी. खच्ची कोर ठरवण्याचा इरादा स्पष्ट. त्याला माहित आहे पॉवर प्ले संपला तर 3 अजूनही अतिरिक्त इनसाइड द 38च्या क्षेत्ररक्षण मात्र सीमारेषेला लगत जातील आणि तिथे चौकार षटकार वसूल करून थोडंसं या वातावरण मुश्किल जाईल. त्यासाठी जे करायचं आहे त्या मुकेशच्या ओव्हरमध्ये करूया असा निर्धास्त बांधल्या मनाची इच्छा सत्तेमध्ये व्यतीत करताना उतरताना हा कॅप्टन. अजूनही या ओव्हरचे चेंडू आहेत 3 शिल्लक. चांगला फटका. क्षेत्ररक्षण खाली त्या चिरून पडू गेलाय. षटकार 2 चौकार. टीमला सेफेस्ट करणारा सुरक्षित करणारा चौकार. व्हॉट अ बॅटिंग कॅप्टन. सुपर बॅटिंग निखिल. पहिल्या मॅच मध्ये हिरो. पहिल्या मॅच तब्बल 37 धावांची खणाखड येणे कणखर संयमी बारी. आता 4 ने पुढे जातो सपाटेने 23 वर. याच्यानंतर अजूनही 20 धावांची आवश्यकता. 2 चेंडूचा खेळ अजून पॉवर प्ले संपण्यासाठी मात्र शेष आहे. 5व्या चेंडू समोर कॅप्टन. अक्षरशः चौफे फटकेबाजी तुटून पडलाय कॅप्टन. ग्रेट यॉर्कर.
चिक्की रिस्की सिंगल घेताना नेम धरला होता पण थोडासा नेम चुकलाय. कॅप्टन बचावलाय. सुरक्षित बॅटमॅन. एक सिंगलने 24 बनल्यात. अजूनही मॅच जिंकण्यासाठी आता जिंकण्यासाठी 19 धाबांची आवश्यकता. 91 मोर रन रिक्वायर्ड टू विन दिस मॅन. रीच टू द सुपर 3. तो क्रमांक पहिला टीम पोहोचण्यासाठी 19 धाबा अजून बनवायच्या मॅच जिंकण्यासाठी. मॅच अजून बरीचशी बाकी आहे. एखादा स्पेल घात करू शकतो, पलटवार करू शकतो जय मल्हार चोळेगाव टीमसाठी. वाय नॉट. क्रिकेटचा खेळ आहे, बदलणारा सैड्याच्या रंग पण बदलतो खेळ. कधीही मात्र जय पलटवार करू शकतो एवढी धमकम आहे. गोलंदाजी धार मात्र मजबूत आहे. काही होऊ शकतं पण या क्षणी मजबूत स्थिती बनवलंय घनसोली 11 घनसोली टीमने. 24 आणखीन 19 धाबांची आवश्यकता. डाऊन द बॉल हायवे मध्ये चेंडू. ओ माय गॉड. झेल घेतला असता कदाचित आउट पण झेल सुटला. चेंडू सटकून मात्र सीमेरेषेच्या बाहेर. षटकार आला. हो हो सुदैवी लक्की हेमंत पाटील. डाऊन द बॉल व्हेरी अर्ली क्विक द पिक शॉट डाऊन द ग्राउंड आणि तिथे झेल टिपण्याचा खूप चांगला प्रयत्न केला. अक्षय हाडला अक्षय पर षटकार आला. इथे थोडा निराश. दिल तुटा मी म्हणेन. दिल तुटलं गेलं बॉलरचं कारण त्या झेल घेतला असतं तर प्रेशर बनवत होता. 2 ओव्हरचा खेळ संपला. तब्बल 22 धाबा दिल्या. खूप मागणं षटक. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 30. आता जिंकण्यासाठी 13 धाबांची आवश्यकता. चेंडू शिल्लक 18 मध्ये 13 बरोबर झाली तर सुपर ओव्हर म्हणजे काळोखामध्ये सुपर ओव्हर खेळायला गेल्यावर निश्चित हे धरून झाला. 18 चेंडू 13 धाबा. 18 गेंदे 13 वन्स अगेन दॅट इज द बेहतरीन बॅटिंगचा एक प्रदर्शन करतात ज्याच्या बॅटमधून आले षटकार 2 चौकार. तो निखिल मडवी खेळते. 2 षटकार. हेमंतने सांगितले का मी भागीदारी करताना एक उत्तम साथ देईल एवढं निश्चय केलंय. खेळपट्टी आम्हाला आठवते अजून त्या 20 धाबा इच्छापूर्ती वाशी गावच्या विरुद्ध खेळताना निसटलेला विजय आपल्या पक्षात मध्ये घेताना जिंकून दिलं होतं हेमंत पाटीलने. 18 चेंडू 13 धाबा. समोर कॅप्टन. ओ माय गॉड लुक ॲट दॅट. रंगात आला ना तर मुश्किल खडे करतो. रंगात आला जोमात आलाय आणि फेकला. लॉंग ऑन षटकार. कॅप्टनच्या बॅटमधून दुसरा षटकार. अजून जवळ घेऊन जातो कॅप्टन आपल्या टीमला. घनसोली 11 घनसोली 36 वर. 36 लॉस ऑफ ओनली 1 विकेट. बॅक इन टू द पेव्हिलियन. राहुल शेट्टी विदाउट स्कोर डक. आता 17 चेंडू आणि 7 धाबा. चेंडू जास्ती धाबा कमी. 17 चेंडू आणि सुपर बॉलिंग यार. दॅट इज एक्सलेंट डेलिव्हरी. टप्पा खाल्यानंतर चेंडूला बाहेर काढलं. दॅट इज अ लवली आउटस्विंग. गुडलेंडवर नाईसली बॉल. बघताना मजा येते जेव्हा कॉमेंट्री बॉक्स समोर असेल ना तेव्हा अशी चतुराने गोलंदाजा असा आउटस्विंग करताना लाजबाब मन अगदी प्रसन्न होतं. सुपर बॉलिंग यार. कम्प्लिटली बीट टू द कॅप्टन बाय बॉलर साहिल यादव. बॅकफुटवर शॉट पूल केला. इथे झेल टिपलाय आणि खेळ मात्र संपलाय. कॅप्टनचा कॅप्टन परतलाय. सुपर कॅच अक्षय. एक अक्षयने चुकी केली. दुसऱ्या अक्षयने मात्र त्याला सांगलं मित्र नाव तर तेच आहे तुझ्या हातून सुटलंय मी पकडतो झेल. कॅप्टनचा त्याची खेळी झाली समाप्त. निखिल बाद. गडी क्रमांक दुसरा बाद होताना घनसोली 11 घनसोलीचा स्कोर आहे इथे 36. फक्त 7 धाबांची आवश्यकता असताना कॅप्टन परतलाय. अजूनही आम्हाला आठवते जेव्हा टॉनी टायटन्सला ते विजयाच्या जवळ घेऊन गेलं तर विशाल आणि निखिल तेव्हा 9 धावा कमी होता आणि तेव्हा निखिल बाद झाला होता. इथे 7 धावा असताना घर सोडलं बाद झालं पण जाता जाता काम आसान करून गेलं. सोपं गेलं. 22 धावांची बेहतरीन इनिंग कम टू द इन. कॅप्टन बाद. 2 षटकार 2 चौकार 22 धावांची बेहतरीन एक अतिशय संकट मोर्चे खेळी खेळताना 43 लक्ष 36 बनल्यात. 7 धाबा दूर. स्वप्न पाहण्यासाठी स्वप्न पूर्ण होण्यासाठी 7 धाबा. सुपर 3 मध्ये पोहोचेल काय पण एक करारा विकेट घेताना मात्र इथे बॉलर आहे साहिल यादव. समोर आता चित्ता कुंदन पारकर. इन ॲट क्रमांक 4 वर. व्हॉट अ स्टायलिश. ओ बॅक टू बॅक. ड्रॉप द कॅच. सरळ जिथे झालं बिल्ले झाल्या तर मस्त गेलं होतं. मग अखेरकार 1-1 झाल्याचा जो कोणा असतो तो फाटला. झेल सुटला. ड्रॉप द कॅच. परत सिंगल मिळते. आता 7 धाबांची आवश्यकता.
तिसरं ओव्हर मैदानाच्या आत बॉलिंग मार्कवर आपलं दुसरं ओव्हर टाकताना साहिल यादव आता समोर आहे. व्हेरी डेंजरस मॅन, व्हेरी रिस्की प्लेअर हेमंत पाटील, ज्याच्या बॅटमधून षटकार. 13 वर खेळतोय हेमंत. 22 धावांची एक बेहतर इनिंग. कॅप्टन परतला. आता जिंकण्यासाठी 6 धावा, 37 बनल्यात, 2 गडी बाद. सुरेख चेंडू टप्पापर्यंत घेतलेले बलन. दॅट इज अ नाईसली बॉलिंग बाय साहिल. जीव तोडून मेहनत करतोय, परंतु तो षटकार वाचला झेल घेतात. अजूनही 6 धावा मात्र त्यांच्या साथीला असत्या, पण दुर्दैव होतं त्या अक्षयकडून झेल सुटल्यानंतर षटकार मिळाला हेमंतला. आखरी गेंद, तिसरा वरचा शेवटचा 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. 13 मध्ये 6 धावा दूर. तिसरी मॅच सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी गंसोळी इलिंग गंसोळी जय मल्हार चोळेगाव धडपडतोय, संघर्ष करतो. बॅकफुट वर आणखी एक विकेट मिळेल काय? सेफेस्ट फिल्डर सोडणार नाही, कारण त्याने कारनामे या स्पर्धेमध्ये खूप केलेले आहेत. व्हॉट अ कॅच रोहित. सर्वात दर्जेदार क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली हेमंत बाद. असे विकेट गेले तर काही घडू शकतो मित्रांनो. मग 12 चेंडू 6 धावा 16 असे विचित्र मात्र आकडे. पलटवार केले गोलंदाज प्रतिस्पर्धेचा भेदक मारा करताना. काही होऊ शकतं. 12 चेंडू 6, 12 गेंदे 6 रन. विकेट गेला प्रेशर असतो. आता हेमंत गेला, आणखीन पाटील आला. मैदानाच्या आत नाव आहे रितेश दीनानाथ पाटील. एक घातक, दुसरा घातक मैदानाच्या आत. परंतु सेन्सेबल क्रिकेट खेळण्याची नितांत आवश्यकता आहे. वाय एंटरटेनमेंट अँड फिनिश अर्ली. किती घातक खेळ होता 1983 मध्ये, जेव्हा लवकर मॅच 60 ओव्हरची 30 मध्ये फिनिश करण्याचा निर्धार केला होता सर बिमन रिचर्डनं, आणि तेच भोवलं त्याला. ती विकेट गेली आणि 183 धावा. दॅट इज अ कम्प्लिटली कोलॅप्स ऑफ द वेस्ट इंडिज 1983 इन द फायनल अगेन्स्ट द हिंदुस्थान. काही होऊ शकतं. 12 चेंडूचा खेळ, 6 धावा दूर. सुपर 3 मध्ये पोहोचण्याचे समोर कुंदन पारकर. बॉलिंग मार्कवर आता जय मल्हार चोळेगाव, त्यांचा सतत हँड विक्रांत. अलॉन द कार्पेट. एक खेळ परफेक्टली म्हणता येईल. रोहित थोडासा फंबलिंग, परंतु सुरक्षित केलं. फक्त सिंगल मिळते. विक्रांत बॉलिंग मार्क आता स्ट्राईक वरती. व्हेरी डेंजरस डावखुरा, एकदम घातक. रितेश दीनानाथ पाटील 5 धावा दूर. कालक पसरू लागलाय. जिंकेल तो. सुपर 3 मध्ये श्रीकृष्ण मित्र मंडळ आयोजित 58 वर्षामध्ये पहिला टीम मात्र पाहायला मिळेल. पोहोचेल सुपर 3 पहिला टीम. त्याच्यानंतर उद्या 2 येतील सुपर 3 मध्ये. त्याच्यानंतर एक सेमीफायनल, एक फायनल, अशा बऱ्याच लढती उद्या फायनलच्या आम्हाला खेळायचा. वेळ कमी पडतो, त्यासाठी हा मॅच थोडासा खळोखामध्ये खेळला जातो. आता 5 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. विक्रांतच्या समोर आता आहे व्हेरी डेंजरस डावखुरा घातक रितेश दीनानाथ पाटील. विचार करून टाकताना गोलंदाजी पहा विक्रांतची. सुपर बॉलिंग यार, काय लेग ब्रेक केलाय. सुपर सुपर कमालीची गोलंदाजी. असं गोलंदाज धडलं तर मोठे मोठे फटके मारताना बेचात टाकेल, पेचात टाकेल. संकटामध्ये ओढेत स्वतः बॅट्समॅन गेटिंग सिंगल 2. हा खेळ जर आला तर मुश्किल आहे, आसान होतील. कम्प्लिटली दॅट इज अ नाईस पे. अलाउन द कार्पेट सिंगल घेतली. हा खेळ मात्र शहाणपणा निश्चित सांगून जाईल बॅटरसाठी. सिंगल घेते. धावसंख्या 39 वर. आता फक्त 4 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 4 धावा. चांगली गोलंदाजी. झुंज धावाला भाग पडतो गोलंदाज विक्रांत. 3 मध्ये आतापर्यंत 2 दिल्यात. 9 चेंडू मध्ये आता जिंकण्यासाठी 4 धावा. 39 वर 3 गडी बाद. समोर कुंदन पारकर टॅप केलं. चांगलं एकदम व्यावसायिक जोड दिले. सिंगल 2 सिंगल तर घेतली. 40 पोहोचले. आता फक्त 2 धावांची 3 धावांची आवश्यकता. 40 झाल्यात. 43 लक्ष. 40 3 गडी बाद. आता चेंडू शिल्लक 8 मध्ये फक्त 3 धावा. 8 गेंदे 3 रन. आता डावखोळा पुन्हा एकदा विक्रांतच्या समोर. ऑफ ब्रेक करताना लेग ब्रेक होतोय. चांगली गोलंदाजी टाकताना विक्रांत. ओ माय गॉड, 1-2 विसरा कॉमेंट्री बॉक्स. आणि हा दिलाय एक जबरदस्त टोळेंजंग षटकार. मॅच फिनिश किती लांब. म्हणून गावठी विजयाने माझा वारसा हा